मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत। आज आपण पाहणार आहोत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा रिव्ह्यू। तर प्रेक्षकांनो, तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील। तर प्रेक्षकांनो, खूप रंजक असं वळण आलेलं आहे, कारण जानकीला आता ऋषिकेशने सुद्धा साथ नाही द्यायचं असं ठरवले। कारण सौमित्राची जमीन असल्याने तो म्हणत आहे की जानकी, आपण आपल्या हिमतीवर आपल्या कष्टाने मेहनत करून पुढे यायचे, आपल्याला कोणाची ह्या मदतीची गरज नाही आहे। त्यामुळे तू सौमित्राच्या जमिनीवरती नांगर नाही चालवायचा, आणि जर तुला असं करायचं असेल तर मग मी तुला सपोर्ट करणार नाही, तुला कोणत्याही प्रकारची मदत करणार नाही, असं साफ तो सांगत असतो। पण जानकी म्हणते की मला फक्त सयाजीरावांनी जे चॅलेंज दिलेलं आहे ते पूर्ण करायचे, आणि याच्यासाठी मी हे सगळं करत आहे, तेव्हा प्लीज तुम्ही मला मदत करा, मला साथ द्या। ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी, तुला जर माझं ऐकायचं नसेल तर मग सुद्धा मी तुला साथ देणार नाही। त्यामुळे जानकी एकटी पडते। पण जानकी तरी सुद्धा आता ऋषिकेशला म्हणते की जशी तुझी मर्जी, पण मी तर जाणार आहे, असं म्हणून जानकी आता तिकडे सौमित्राच्या शेताच्या इथे येते। तिथे सर्व शेतकरी सुद्धा उभे असतात, आणि सयाजीराव आणि ऐश्वर्या आलेली असते। आणि मग आता जानकी एकटी आल्याने लगेच आता सयाजीराव पुढे होतात आणि हसायला लागतात। तेव्हा जानकी म्हणते की काय झालं तुम्हाला? मग आता सयाजीराव म्हणतो की काय ग, कुठे तुझा नांगर? तुझा नवरा नाहीये, तुझ्याकडे सामान नाहीये, भांडवल नाहीये, आणि तू काय नांगर चालवणार आहेस? कुठे तुझे बैल? म्हणे मी चॅलेंज पूर्ण करते, तुझ्याकडे एकही वस्तू नाहीये। आणि मग सयाजीराव शेतकऱ्यांना पण तसंच सांगत असतात की बघताय ना तुम्हीला सपोर्ट करायला आला होतात ना, काय झालं? हिच्याकडे ना भांडवल आहे ना नवरा हिचा आलेला आहे, तेव्हा ही एकटी नांगरणार आहे का एवढं मोठं शेत? तुम्हाला काय वाटतं? तुमची फसवणूक होणार आहे आता, त्यामुळे तुम्ही हिला सपोर्ट करू नका, असं सुद्धा आता सयाजीराव त्या शेतकऱ्यांना सांगत असतात। पण ते शेतकरी मात्र गप्प बसलेले असतात, कारण त्यांना खूप मोठी अपेक्षा असते की जे काही आमचं नुकसान होतं ते इतक्या दिवसांपासून, त्याच्यासाठीच जानकीताई प्रयत्न करतात, आणि म्हणजे आमचा जागेवर माल विकला जाणार आहे म्हणून त्यांचे प्रयत्न आहे। त्यांना सुद्धा आस लागलेली असते की नक्कीच याच्यामधून काहीतरी मार्ग निघायला पाहिजे, आणि म्हणून ते खूप पॉझिटिव्ह असं जानकीकडून अपेक्षा करत असतात। आणि ऐश्वर्या सुद्धा खूप हसत असते। ती म्हणते की हिने चॅलेंज तर घेतलेला आहे, पण ही पूर्ण तर कसं करणार आहे? हिला जमणार आहे का? ती सुद्धा हसायला लागते। आणि मग सगळं त्यांचं बोलणं चालू असतानाच आता जानकी म्हणते की मला कोणाच्याही मदतीची गरज नाहीये, आणि मी एकटी सुद्धा नांगरणी करू शकते, तेव्हा तुम्ही बघतच राहा असं चॅलेंज करून आता ती तो नांगर हातामध्ये घेते, आणि ती घेऊन आता शेत नांगरायला सुरुवात करते। ती पुढे पुढे येत असतानाच अचानक त्याचं ते वजन पाहून आता जानकीला चक्कर आल्यासारखं होतं, आणि ती पडणार असते। तिकडे ऋषिकेशला सुद्धा आता ते आठवत असतं की कशा प्रकारे तो जानकी बरोबर बोलला होता, आणि त्याला खूपच असं मनातून काहीतरी चुकल्यासारखं वाटत असतं। तो म्हणतो की सौमित्रा इथे आला आणि मला म्हणाला, I wake up 8 PM, okay? AM. Okay, AM. 8 AM. हां, You get up me and wake up me also. I'm sleeping now, you only, okay? Yeah, I sleep. Okay, मग yeah, आता सौमित्राचं बोलणं ऋषिकेशला आठवतं की तिकडे वहिनी एकटी आहे, दादा तुझं काम आहे तिला मदत करण्याचं, तेव्हा तू प्लीज वहिनीला मदत करायला चल, असं आता सौमित्र म्हणून गेलेला असतो। पण तेव्हा सुद्धा सौमित्राला नकार देणारा ऋषिकेश मात्र आता जागा होतो, आणि म्हणतो की मला असं का वाटतंय की जानकीला माझी खूप गरज आहे, आणि मी इथे का बसलो आहे? माझं एक मन तर मला सांगते की जानकी जे काही करते ते चुकीचं आहे, म्हणजे दुसऱ्यांची मदत घेऊन जे काही चाललेलं आहे ते मला पटत नाहीये। पण एकीकडे मला असं वाटतं की ती बरोबर करत आहे, कारण माझं मन मला सांगते की ती जे काही करत आहे त्याला आपण योग्य मार्ग निवडला आहे, आणि म्हणूनच तो उठून लगेच आता तिकडे जातो। तिकडे आता जानकी पडणारच असते, तर वेळेवर ऋषिकेश येतो आणि तो नांगर पकडतो, आणि मग जानकीला तो वेळेवर येऊन साथ देतो। तेव्हा जानकीला खूपच आनंदाश्रू येतात, तिला खूप बरं वाटत असतं की मी हारणार होती, पण माझ्या नवऱ्याने मला साथ देऊन जिंकायला म्हणजे सपोर्ट केला। आणि मग ती लगेच आता ऋषिकेशचा हात पकडते, आणि ऋषिकेश म्हणतो उठ जानकी,
आपण हारलेलो नाही, मी आलोय, आता आपण दोघं मिळून एकत्र काम करणार, असं म्हणून लगेच आता जानकी आणि ऋषिकेश दोघंही उभं राहतात आणि लगेचच ते आता नांगरणी करू लागतात शेताची. मग आता इकडे सयाजीरावांचं आणि त्या ऐश्वर्याचं तोंड पाहण्यासारखं होतं, कारण त्यांना आत्तापर्यंत असं वाटत असतं की आपलं चॅलेंज हरणार आहे, ही कोण मोठी आली इथे नांगरणी करायला, तेव्हा आपण जिंकणार आहोत. आणि त्यांना आता कळून चुकले की ऋषिकेश आला म्हणजे हे दोघं जण मिळून शेतातली नांगरणी ही करत आहेत, आणि त्यामुळे जर आपण हरलो तर मग आपलं जे काही कमिशन होतं शेतकऱ्यांमधलं ते काही मिळणार नाही, आणि मग आपण काय करायचे असं सयाजीरावांना आता मोठा प्रश्नच पडलेला आहे. आणि त्यामुळेच आता ते खूपच टेन्शनमध्ये येतात. आणि ऐश्वर्या सुद्धा खूपच आता हसत असलेली, ऐश्वर्या मात्र तिचं तोंड पाहण्यासारखं होतं. त्यानंतर पूर्ण शेत नांगरून झाल्यावरती जानकी आणि ऋषिकेश हसतच सयाजीरावांकडे येतात आणि म्हणतात की झालं आमचं चॅलेंज पूर्ण, तेव्हा आता आम्ही हारलेलो नाहीये, तुम्ही हारलाय, त्यामुळे आता आम्ही जे पण काही काम करू त्याच्यामध्ये तुम्ही यायचं नाही, असं आता ऋषिकेश आणि जानकी म्हणत असतात. तर मग पुढे आता सयाजीरावांचा चुकून असा पाय घसरतो आणि ते पडणार असतात. तेव्हा आता जानकी म्हणते की काय झालं, तुमच्या पायाखालची जमीन सरकली का, एक प्रकारे ती टोमणा मारत असते. आणि त्यानंतर आता सयाजीराव हे काही बोलत नाही, ते बघत बसत, ते मनातच विचार करत असतात की आता म्हणजे मला जे काही कमिशन मिळत होतं ते काही मिळणार नाही. तर इकडे ऐश्वर्या आता जानकीला टॉर्चर करण्यासाठी पुढे येत असते आणि अचानक त्यांचा तो बैल आहे तो येतो आणि तो बैल जोरात आता ऐश्वर्याला धक्का मारतो आणि ऐश्वर्या ते चिखलात पडते. तिच्या पूर्ण तोंडाला चिखल लागतो आणि तिचा अवतार पूर्ण काळा म्हणजे असा काळाकुट्टा होतो आणि सगळे लोक तिच्यावर हसत असतात. तेव्हा तिला खूप इन्सल्ट झाल्यासारखं होतं आणि मग ती जानकीकडे पाहते तर जानकी म्हणते की वा, म्हणजे ऐश्वर्या याच्यामधून तू एकच शिकायला पाहिजे की आपण दुसऱ्यांवर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला शिंतोडे घ्यावे लागतात. म्हणजे आता तू याच्यातून काहीतरी शिक की सुधार, स्वतःला सुधरव. तू जे काही करत आहे, दुसऱ्यांना जे काही खाली पाय खेचण्याचं काम करत आहे तर ते तुझ्याकडे वळतंय, त्यामुळे ऐश्वर्या तू सुधरावंस असं मला वाटतं. आणि ते हसते, त्यामुळे आता सगळे हसतात हे पाहिल्यावरती तिकडे ऐश्वर्याला खूप लाजल्यासारखं होतं आणि ती सरळ आता घरचा रस्ता धरते. इकडे आता आजी आणि सारंगी हॉलमध्येच बसलेले असतात आणि ते दोघंही आता गप्पा मारत असतात. तेव्हा आता ऐश्वर्या घरामध्ये येते तर ते दोघंही तिला ओळखत नाही आणि म्हणतात की ही कोण आहे बाई. तर सारंग म्हणतो, मावशी तुम्ही अशा घरात कशा काय आल्या, नाही विचारता, चला बाहेर. तर आजी म्हणते की ही कोण बाई आहे, असं अचानक कोणी घरात घुसतं का, काही पद्धत वगैरे आहे की नाही विचारायची. तेव्हा ऐश्वर्या त्या दोघांवर चिडते आणि म्हणते की तुम्हाला काही कळतं का, मी ऐश्वर्या रणदिवे आहे आणि माझी अशी अवस्था ऋषिकेश आणि जानकीमुळे झालेली आहे. तेव्हा सारंगला धक्काच बसतो, पण माहिती नाही सारंगला इथे राग येण्याऐवजी तो ऐश्वर्याकडे पाहून हसत असतो आणि त्यामुळे ऐश्वर्याचा खूप संताप होतो. ती म्हणते की झाला का तुमचा हसून, तुम्हाला काही वाटायला पाहिजे त्या जानकी आणि ऋषिकेशने माझी अशी अवस्था करून ठेवलेली आहे आणि तुम्हाला इतकं हसायला येते का. तेव्हा आता ते रागानेच रूममध्ये निघून जाते. तर पुढे आता जानकी ही गुलाबला भेटते आणि सांगत असते की आज ओवीला आणायला तुमचा गुलाब ती लवकर सुटणार आहे. तेव्हा आता गुलाब हा निघालेला असतो, पण गुलाबला वाटेमध्ये सौमित्रा भेटतात आणि त्या म्हणतात की तू ओवीला आणायला चाललास ना, एक काम कर, तुला जे पण काही काम असेल ते तू कर, आज ओवीची जबाबदारी मी घेणार आहे, जेणेकरून मला तिला भेटता येईल, वेळ देता येईल ना, म्हणून तू काही करू नकोस, तिचं काम मी करेल. तेव्हा आता नेमकं बाजारात जाणाऱ्या गुलाबला ऋषिकेशने पाहिलेलं असतं. मग आता ऋषिकेश लगेच आता गुलाबला म्हणतो, काय रे तू इथे काय करतोयस, तुला काहीतरी काम सांगितलं होतं ना आज ओवीला शाळेतून आणण्याचं, तू गेला नाही का ओवीला आणायला. आता मात्र गुलाबला काही बोलावं काहीच कळत नाही. तो म्हणतो की नाही ना शेठ, मी नाही गेलो, मला थोडं काम होतं, पण मी जाईल आता. तो खोटं बोलतोय कारण त्याला माहिती आहे की जर मी सुमित्रा बाईसाहेबांचं नाव घेतलं तर ऋषिकेश हा खूप चिडेल आणि म्हणून तो इथे खोटं बोलत असतो. पण ऋषिकेश म्हणतो की असं कसं करू शकतोस तू, ओवी एकटी आहे का शाळेत, मला जावंच लागेल. असं म्हणून आता ऋषिकेश या शाळेमध्ये पोहोचलाय आणि ऋषिकेश आता आतमध्ये एंट्री केल्यावर ओवीला सुमित्राबरोबर पाहतो आणि त्याने असं पाहिल्यामुळे त्याचा खूप संताप होतो. तो लगेच आता ओवीला आवाज द्यायला लागतो. इकडे आता गुलाबला खूप भीती वाटत असते की आता काय होईल, म्हणून तो जानकीला फोन करून लगेच अलर्ट करतो की बाईसाहेब मला ना आज सुमित्रा भेटली होती आणि सुमित्राने सांगितलं होतं की तू शाळेत जाऊ नकोस कारण मला आज ओवीला भेटायचंय आणि म्हणून मी गेलो नाही, पण मला तर साहेबांनी पाहिले आणि ते आता शाळेतच गेलेले आहे. तेव्हा जानकी अलर्ट होऊन ती सुद्धा आता शाळेमध्ये जायला निघते. जानकी आता इकडे पोहोचते तर ऋषिकेश हा सुमित्राला काहीतरी बोलणार, तितक्यात आता जानकी लगेच ऋषिकेशला आवाज देते आणि मग आता पुढे ऋषिकेश कसा रिॲक्ट होणार आहे सुमित्रा बरोबर हे आपल्याला पाहायचंच आहे. पण आता जानकी तर आलेली आहे सुमित्रा त्या आईंची बाजू घ्यायला. तेव्हा आता पुढे खूप रंजक वळण येणार आहे प्रेक्षकांना.
पाहत राहा घरोघरी मातीच्या चुली आणि अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. भेटूया आता उद्याच्या भागामध्ये. आपण आज इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.